आज आपण पातीचं लसूण, आवळा आणि मिरचीचं लोणचं बनवतोय। बघू शकता लोणच्याचा रंग किती सुंदर आलाय। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता। हे फारच टेस्टी लागतं। फ्रीज मध्ये ठेवलं तर हे लोणचं 15 दिवस खूप छान राहतं। सगळ्यांना आवडेल असं हे लोणचं आहे। हे सोप्या पद्धतीने कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण पातीचं लसूण, आवळा आणि मिरची लोणचं बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 400 ग्राम पातीचं लसूण घेतलेले आहे, 5 मोठ्या साईजचे आवळे घेतलेले आहे। वजनाने हे 200 ग्राम आहे। शक्यतो डाग नसलेला आवळा घ्यायचा, बघू शकता त्याचा आकार किती मोठा आहे। आणि मीडियम तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे 100 ग्राम। आता पातीचं जे लसूण आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। लसणाचा वरचा पोर्शन कट करून त्याचे बारीक बारीक तुकडे आपण करून घेतो आहे। पातीचं लसूण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे आपण बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। बघू शकता कसं चिरलंय ते। आणि हिरव्या मिरच्या आहे त्या आपण उभ्या उभ्या करून चिरून घेतलेल्या आहे। खूप बारीक चिरायचं नाही, अशा प्रकारे चिरलं तर छान लोणचं होतं। आणि आवळा धुवून घेतलेला आहे। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात 2 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आणि आता आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले 5 आवळे आहेत, जे वजनाने 200 ग्राम आहे, ते सगळे टाकून घेतो आहे। आणि कमी गॅसवर ह्या आवळ्यांना छान सगळ्या बाजूने शिजवून घेतोय। सतत परतवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित आवळा शिजला जाईल। महत्त्वाची टिप आहे की आवळा परतवायला ॲल्युमिनियमची कढई अजिबात घ्यायची नाही। स्टील किंवा अशा प्रकारची कढई घेतली, नॉनस्टिक घेतली तरी चालणार आहे। सतत परतवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने आवळा व्यवस्थित शिजला जाईल। आता 1 मिनिट झालेलं आहे। बघू शकता आवळा आता हलका हलकासा रंग यायला लागला आणि शिजायला लागले। कमी गॅसवर आपण परतवून घेतोय म्हणजे आतपर्यंत आवळा छान शिजेल। आता बघू शकता 4 मिनिटं परतवल्यानंतर आवळ्याला असे ब्राऊन ब्राऊन स्पॉट्स यायला लागलेले आहे, म्हणजे आपला आवळा व्यवस्थित शिजला जातोय। आता बघू शकता आवळ्याला कसा रंग आलेला आहे। असा रंग सगळ्या बाजूने येईपर्यंत आपण त्याला परतवून घेतो आहे। आता बघू शकता आवळा छान परतवून झालेला आहे। आता तो शिजलाय की नाही त्याच्यासाठी हा झारा आहे तो आत आवळ्यात टाकून बघायचा। सहज जात असेल म्हणजे आपला आवळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तुम्ही चाकूचा पण वापर करू शकता। चाकू टाकून बघितला आणि तो सहज गेला तर तुमचा आवळा छान शिजला गेलेला। जेव्हा सगळ्या बाजूनी आवळा छान शिजलेला असेल तेव्हा त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। गॅस बंद करून घेतलेला आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल आहे, आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। आणि आता ही जी मिरची आपण उभी चिरून घेतलेली आहे ती सगळी टाकून घेतलेली आहे। आणि कमी गॅसवर आता आपण ह्या मिरचीला व्यवस्थित परतवून घेतो आहे। तिला छान शिजवायचं आहे आपल्याला। मिरची पुरतीच आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। जसजशी मिरची शिजत जाईल तसं मीठ आतपर्यंत मुरल्या जाईल मिरचीमध्ये। 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे आणि मिरचीला कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घेतो आहे। साधारण 2-3 मिनिटं तरी आपण मिरचीला व्यवस्थित परतवून घेतोय। बघू शकता मिरची किती छान परतवल्या गेली आहे, त्याचा रंग पहा किती छान आलाय। कमी गॅसवरच परतवायची महत्त्वाची टिप आहे। आता आपली मिरची परतवून झालेली आहे, त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल आता आपण टाकून घेतोय। आणि हळद टाकतोय हे 1.5 टीस्पून। आणि हळदीला मिक्स करून घेतोय मिरचीमध्ये। साधारण काही सेकंद आपण त्याला शिजवून घेतो आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे लसूण आहे, ओलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, ते सगळं टाकून घेतो आहे मिरचीमध्ये। आणि लसणाला आपल्याला तेल लागेल शिजायला म्हणून आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे। आतापर्यंत आपण 6 टेबलस्पून टोटल तेल टाकून घेतलेलं आहे। इथे मी ज्या मिरच्या घेतल्या त्या मीडियम तिखट घेतलेल्या आहेत, तुम्ही कमी तिखट मिरच्याही घेऊ शकता। आवळा मिक्स झाल्यानंतर या मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची खूप छान लागते। आता आपण कमी गॅसवर लसूण, मिरची सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि छान शिजवून घेतोय 4-5 मिनिटं त्याला। लसूण 1 मिनिट परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतोय। हे मीठ फक्त लसणापुरती टाकतोय। आधी आपण मिरची करता अर्धा टीस्पून टाकलेला, आता 1 टीस्पून, टोटल 1.5 टीस्पून आपण मीठ टाकलेलं आहे। मिठाने आपल्या लसणाला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपलं लसूण पण व्यवस्थित शिजल्या जाईल।
आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर अजून 3-4 मिनिटं आपण या लसणाला व्यवस्थित शिजवून घेतोय मिरची सोबत। आता गॅसवर लसूण शिजतंय तोपर्यंत हा जो आवळा आपला थंड झालेला आहे तळून घेतलेला आहे त्याला त्यातल्या बिया काढून घेतोय आपण। आवळा छान शिजलेला आहे, आपण थोडीशी चाकूनी स्लिट मारलेली आणि सगळ्या त्याच्या पाकळ्या आवळ्याच्या त्या बाजूला करून घेतो आहे। बघू शकता किती सहज निघतात आहे त्या, आणि त्यातली जी मधली बी आहे ती काढून घेतो आहे आणि बीला जो गर लागलेला आहे तो चाकूच्या साहाय्याने आपण बाजूला काढून घेतो आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या बिया आपण काढून घेतो आहे आणि आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घेतो आहे। मोठ्या असतील तर त्याला एक चाकूनी स्लिट मारून घेतो आहे। बघू शकता किती छान सगळ्या पाकळ्या आपण मोकळ्या केलेल्या आणि बिया काढून घेतलेल्या आहे। 5 मिनिटं लसूण आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेले आहे। बघू शकता आता ते किती कमी झालं आहे, मिठामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपलं लसूण छान शिजल्या गेलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जो आवळा काढून घेतलेला आहे बिया त्या सगळ्या पाकळ्या टाकून घेतोय आवळ्याच्या आणि ह्याला मिक्स करून घेतो आहे आपल्या लसूण आणि मिरचीमध्ये आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। हे लोणचं 1 दिवस बाहेर ठेवायचं आणि नंतर मुरल्यानंतर खायचं म्हणजे खूप छान लागतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते 15 दिवस छान राहतं आणि बाहेर ठेवलं तर ते 4-5 दिवस चांगलं राहतं। आता या लोणच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की आवळा आणि लसूण याचा रेशो खूप महत्त्वाचा आहे। जर आपण 200 ग्रॅम आवळ्याला 400 ग्रॅम लसूण घेतलंय, पातीचं लसूण, म्हणजे हे परफेक्ट प्रमाण आहे आवळा आणि लसणाचं। इथे जर तुमच्याकडे पातीचं लसूण नसेल तर साधं रेग्युलर लसूण टाकूनही तुम्ही हे लोणचं बनवू शकता। आता आपण कमी गॅसवर छान परतवून घेतलेले आहे। लोणचं बघू शकता किती छान दिसत आहे। आता आपण याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। टोटल आपण आता 8 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे। आता अर्धा टीस्पून आपण मीठ टाकून घेतो आहे। आधी आपण 1.5 टीस्पून मीठ टाकलेले आहे। टोटलमध्ये आपण आता 2 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हा मीठ आपण फक्त आवळ्यापुरती टाकलंय सध्या आणि त्याला छान मिक्स करून घेतोय। मीठ जर कमी झालं तर लोणचं टिकणार नाही। तेल आणि मिठाचं प्रमाण लोणच्यामध्ये व्यवस्थित पाहिजे। आता आपलं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे लोणच्यामध्ये मिठाचं आणि तेलाचं। आता आपण याला छान मिक्स करून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवर आता आवळा, मिरची आणि लसूण छान शिजवून घेतोय 3-4 मिनिटं, म्हणजे एकदम मिक्स होतील व्यवस्थित आणि जसजसं मुरायला लागेल तसा आवळ्याचा आंबटपणा मिरचीमध्ये येतो आणि लसणाची टेस्ट येते मिरची आणि आवळ्यामध्ये। खूप छान लागतं हे लोणचं। हे तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत, वरण भातासोबत खाऊ शकता। एकदम टेस्टी लागतं, सगळ्यांना आवडेल असं हे लोणचं आहे। 4 मिनिटं कमी गॅसवर आवळा, लसूण आणि मिरची आपण छान शिजवून घेतलेले आहे। बघू शकता आता लोणचं आपलं किती कमी झालेलं आहे आणि परफेक्टली शिजलेलं आहे। खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, ओव्हर शिजलं तर त्याची लोणच्याची चव इतकी छान येत नाही। आता आपलं परफेक्टली शिजलेलं आहे लोणचं। आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि लोणच्याला पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून त्याला 1 दिवस बाहेर ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ते खायला घ्यायचं, म्हणजे ते छान मुरल्या जातं लोणचं आणि त्याची टेस्ट पण छान येते। हे लोणचं फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 15 दिवस खूपच छान राहतं। तुम्ही भाकरीसोबत, पराठ्यासोबत, थालीपीठासोबत कशाही सोबत खाऊ शकता। आणि आता आपण या लोणच्याचं प्लेटिंग करून घेतोय। पातीचं लसूण, आवळा आणि मिरचीचं लोणच्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलाय लोणच्याचा। एकदम टेस्टी आणि झटपट होणारे हे लोणचं आहे। हे लोणचं तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।